हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर विषय असा आहे बरं का, मला विषय हा घ्यायचा नसतो किंवा मला बरेच विषय घ्यायचे नसतात, पण काही गोष्टी अशा घडतात ना की मला असं वाटतं की यार म्हणजे मी काय चूक केली का, बरोबर की नाही? तर मला सांगा फ्रेंड्स, आता पाडवा आलेला आहे आणि पाडव्याला हार चोळी असते. जे नवीन नवरी झालेली आहे, नवीन लग्न झालेलं आहे, तिला हारचोळी करतात आणि माहेरी ती मुलगी येते. तर काल माझी मुलीचा फोन आला होता आणि माझ्या मुलाच्या फोनवरती तिने फोन केला आणि त्याला म्हणते कशी की काय झालं माहिती आहे का, तिची एक साडी, म्हणजे ती बघा कधी आली होती, हां दसऱ्याला ती माझ्याकडे इथे आली होती आणि येताना ती साडी, तिला साडी घालायची म्हणून घेऊन आली, परंतु इथं काय आल्याच्या नंतर तिनं माझीच साडी घातली आणि तिची साडी तिने तशीच ठेवली. मग तिची साडी इथंच ठेवल्यामुळे काय झालं, ती साडी इथं राहिलेली होती तर ती तशीच आहे. मी साडी घालतच नाहीये तर माझा संबंधच येत नाही. मग आता त्याच्यानंतर बघा दीपावळीला तिचं माझं भांडण झालं, ती काय आलीच नाही. त्याच्यानंतर परत संक्रांतीच्या वेळेला भांडण झालं, 2 महिने आम्ही दोघी बोललोच नाही, येणं जाणं झालं नाही, त्याच्यामुळं ते देणेच नाही झालं. आता ती त्या दिवशी पण फोन केली होती की मला साडी पाहिजे म्हणून, आणि आत्ताही तिनं फोन केला काल की मला साडी पाहिजे आणि मला तिकडे जायचंय, सासरी जायचंय. मग मी तिला म्हटलं म्हणजे तू येणार नाहीये इकडे पाडव्यासाठी? तर ती बोलती नाही, मी आधीच जाणार आहे, तिकडे जाणार आहे. म्हणजे मला सांगा की सासरी जाण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये, परंतु ज्या गोष्टी जे कर्तव्य करायचे असतात आणि ज्या गोष्टी ज्या त्या वेळेला करायच्या असतात आणि त्या माहेरात करायच्या असतात काही गोष्टी, ते माझ्या मुलीला करायलाच आवडत नाहीयेत. आणि माझ्या मुलीला म्हणजे माझे सगळेच अधिकार हिसकवून घेतो मी. मला एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं की मी तिला असं कधीही म्हटलं नव्हतं. मी तिला सांगितलं होतं की तो मुलगा सोडून तू दुसरं कुठलंही चॉईस कर किंवा दुसरं कुठलंही असू दे, मी तयार आहे. आणि आम्ही जरी बघितलं तरी जोपर्यंत ती पसंत आहे म्हणत नाही तोपर्यंत आम्ही करणार नव्हतो. मी ती डिसिजन घेणार नव्हते तिच्या लग्नाचं, की ना की पसंत नसताना पण मी तिचं लग्न लावून देणार होते, असं काही वागणार होते, असं पण काही नव्हतं. परंतु तुम्हाला सांगू का, खरंच तुम्ही जे म्हणताय ना ताई की माझ्या मुलीनं माझे अधिकार खरंच काढून घेतलेले आहेत. म्हणजे एक का माझा एवढाच अधिकार होता का? मी जन्म द्यायचा, मी पालन पोषण करायचं, मी सगळ्या ह्यांचा खर्च करायचा, मी यांचं शिक्षण करायचं, मी ह्यांना त्यांच्या पायावरती उभा करायचं. आणि ज्या वेळेला माझ्या अधिकाराची किंवा मी जन्म दिलाय, मी सगळं केलंय, तर मी तिच्या आयुष्याचा निर्णय घेऊ शकत नाही. माझे एवढेच फक्त अधिकार आहेत की मी तिचं सगळं करायचं आणि वेळ आली की तिनं मला टांग देऊन निघून जायचं. बरोबर की नाही? तुम्हीच सांगा. म्हणजे मला वाईट वाटतं यार की खरंच त्या मुलीनं म्हणजे माझं जगणं मुश्किल केलंय. मी माझ्या आईवडिलांसाठी रडते आणि ही मुलगी मला रडवतीये. म्हणजे किती बदल आहे, म्हणजे किती काळामध्ये बदल झालेला आहे की मी माझ्या आईवडिलांसाठी रडते, माझी मुलगी मला रडवतीये. मला वाईट कुठल्या गोष्टीचं वाटतं माहितीये का, की तिनं पूर्णपणे म्हणजे नाही का असं इग्नोर करायला सुरुवात केलेली आहे. तिला अशी आमची गरजच नाहीये. म्हणजे बघा ना, आता मला किती अपेक्षा होती की चला यार हारचोळी करायची आहे, पाडव्याच्या दिवशी ती घरी येईल आणि एकत्र सण साजरा करू. परंतु बघा, तिनं माझा तोही अधिकार हिसकावून घेतला. तिनं लग्न करून द्यायचा अधिकार हिसकावून घेतला, कन्यादान करायचा अधिकार हिसकावून घेतला. इव्हन आतापर्यंतचे जेवढे सण झाले तेवढ्या सणांचं सुद्धा माझ्या सगळ्या स्वप्नावरती पाणी ओतून ती पोरगी प्रत्येक वेळेला काही ना काही असं करते आणि तिला फक्त तिकडचे लोक पाहिजे असतात. असू दे ना, तू धर त्या लोकांना, मी म्हणत नाहीये, उलट चांगली गोष्ट आहे की तू त्या लोकांना धरून राहते. परंतु एक असं पण करू नको ना की आमच्यासोबत एक दुश्मनी असल्यासारखी वागू नको. कारण मी एक आई आहे आणि मला पण वाटतं की माझ्या मुलीनं 4 दिवस माझ्याकडे यावं, कुठले सणवार असल्यानंतर सणवार करावे. माझ्या बी घरात आनंद भेटू दे ना बाई, का नाही भेटू देत? माझ्या मनाला आनंद का नाही भेटू देत?
मला ना सगळ्यात जास्त ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की यार, मी एवढी मोठी पापी आहे का की माझे सगळे अधिकार माझी मुलगी काढून घेत आहे? सांगा तुम्ही का? तुम्ही लोक म्हणता सोडून दे, इग्नोर कर, तिला कळल, तिला वेळ येईल तेव्हा कळल, कळल तेव्हा कळल. पण फ्रेंड्स, आज जो मला त्रास होत आहे, आज जी मला वाटत आहे, मी जी फील करत आहे, ती मी कोणाला सांगू? सांगा तुम्ही. हे म्हणजे चांगलं झालं, मस्त जन्म घ्यायचा, मस्त खायचं प्यायचं, आयुष करायची, मोठं व्हायचं, शिक्षण करून घ्यायचं आणि परत आई वडिलांना टांग देऊन निघून जायचं. हे जी मुली करतायत त्या म्हणजे मुलांना आता समजत नाही, पण त्यांच्या आई वडिलांवरती काय बीतती ना, ही माझ्यावरून तुम्ही समजून घ्या. आणि माझ्या सांगण्याच्या मागचा उद्देश फक्त एवढाच आहे की मुलं म्हणजे आई वडिलांचा अधिकार हिसकवून घेतात. त्यांचा अधिकार नाहीये का? दुसऱ्याच्या मुली येतील पाडव्यासाठी आणि माझी मुलगी मुद्दा म्हणून जात आहे. मी तुम्हाला ती पण सांगते. आता मध्येच जायचं काही रिझन आहे का? नाही. पण ती मुद्दा म्हणून, तिला माहिती आहे की मग मी बोलवणार, म्हणून ती मुद्दा म्हणून इथून आधीच जाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जाऊ दे, मी पण ह्या वेळेला म्हणजे भांडत नाही बसणार. प्रत्येक वेळेला भांडून आणि एखाद्याला आपल्याकडे ये ही आग्रह करणं, एखाद्याला आपल्यावरती प्रेम कर म्हणणं, आपल्याशी नातं जबरदस्तीने ठेव म्हणणं खूप चुकीचं आहे. आणि त्या मुलावरती माझा जरा जास्ती राग कशामुळे माहितीये का? तो मुलगा खूप, त्यानं आमच्या घराचा पुरा उद्ध्वस्तपणा केलाय. माझी मुलगी अशी नव्हती. माझ्या मुलीला त्यानं इतकं हे केलंय की माझी मुलगी माझी राहिली नाही. मला ह्या गोष्टीचा जास्ती त्रास होतो. माझी राहिली नाही म्हणजे मी म्हणत नाहीये की तिला लग्न करून जायला नाही पाहिजे होतं, हे नाही करायला पाहिजे होतं, ते नाही करायला पाहिजे होतं, असा हेतू नाहीये. परंतु आई वडिलांचा पण काय अधिकार आहे का? नाही. का तुम्ही माझ्या घराला हॉस्टेल समजलं, तुम्ही राहिलात, शिक्षण केलं, सगळं केलं आणि परत निघून गेलात. मग आता तरी तुम्हाला कशाला पाहिजे सांगा? आता तरी तुम्ही आमच्याशी नातं ठेवता कशाला? डायरेक्टली तोडून टाक ना बाई. थोडं थोडं रोज मला मारते, प्रत्येक वेळेला टॉर्चर करून. म्हणजे ह्या गोष्टीचा मला मानसिक त्रास होतो आणि मी सतत असं म्हणजे नाही का, वाईट वाटत राहतं, मला रडत राहते, वाईट वाटत राहतं, मी रडत राहते. आणि मला नाही का, मला अशा लोकांचा खूप राग येतो की नाही का, तुम्ही एक घाव दोन तुकडे. माणसाने हा निर्णय घ्यावा. उगाच यायचं, चिटकायचं, एखाद्याला हे करायचं, परत त्याच्यापासून लांब जायचं, परत जवळ यायचं, परत म्हणजे आपल्या सोयीनुसार नातं बदलत राहायचं, आपल्या सोयीनुसार एखाद्याचा यूज करत राहायचं. म्हणजे जसं माझ्या सगळ्या लोकांनी केलं ना, तीच मुलगी माझी करत आहे माझ्यासोबत. नक्कीच करत आहे. म्हणजे तिला तिची साडी माझ्याकडे आहे तर 2 वेळा तिला मला सांगावं लागलं की मला साडी पाठवून दे म्हणून. तिचं एवढ्याशा त्या चिंधीमध्ये जीव गुंतलाय, जी मीच घेतलेली आहे तिला रक्षाबंधनच्या वेळेला. जसं नवीन लग्न झालेलं होतं तिचं आणि आम्हाला तिनं सांगितल्याच्या नंतर एवढं टेन्शनमध्ये होतो मी, तरी सुद्धा तिनं रक्षाबंधनसाठी माझ्या मुलाच्या मागे लागली म्हणून मी माझ्यासाठी ती साडी मागवली होती मी. आणि माझ्याकडे ऐन वेळेला द्यायला काही नव्हतं. मग माझ्याकडे ती साडी घरात होती, मी तिला यूज अजिबात केली. मी साधा असं पर्स सुद्धा करून टाकून बघितलेली नव्हती ती साडी. म्हणून मी ती साडी म्हटलं ही आता घरात हीच आहे तर ही साडी दे म्हणून. मग मी ती साडी आणि एक कुर्ती पण होती नवीन, आणि ती कुर्ती दोन्ही असं दिलं होतं. आणि तीच साडी मागण्यासाठी आज ती मला 4 वेळा मला सांगत आहे की माझी साडी पाठवून दे. तुझं त्या साडीमध्ये जीव गुंतलाय, तू माझी मुलगी मला पाठवून दे. असं खूप इथपर्यंत आलं होतं की काल तिला म्हणावं की हो बाई, तुझी साडी मी तुला देते, पण एक काम कर, माझी मुलगी तुझ्याकडे आहे ती पाठवून दे मला. परंतु मी स्वतःला कंट्रोल केलं, कारण मी काल ऑलरेडी टेन्शनमध्ये होते आणि हिच्यासोबत आणखी मला 2-3 तास घालवायचे नव्हते, कारण मी हिच्याशी फक्त 15 मिनिट भांडणार.
परत टेन्शनमध्ये रडण्यामध्ये आणि सगळ्या विचारामध्ये मी 2-3 तास घालवणार आणि माझा अख्खी रात्र मी जागून काढणार. ह्यामुळे मी ती रात्री ना तिला बस हो पाठवून देते असं म्हणून मी तो विषय संपवला. आणि मला म्हणजे माझं काही काय आहे तुझ्याकडे, परत मला शो अप करते, दिखावा करते, दिलेलं सांगते असं तुम्ही म्हणता ना. माझं तर सोनं नाणं सुद्धा तुझ्याकडे आहे. तुला नाही वाटत? तू तुझ्या साडीसाठी मागं लागली माझ्या. तुला नाही वाटत की आपण सोनं आईचं घालून फिरतोय, आपण परत करावं? जर तुला माझ्याशी काही घेणे देणे नाही, माझ्याशी नातं ठेवायचं नाही, तर तू माझ्याशी मग माझं काहीच नको ना घेऊ, बरोबर की नाही? मला तुम्हाला सांगायचं रिझन एकच आहे की म्हणजे तिला तिकडं जायचंय आणि ती साडी पाहिजे, असू दे. परंतु ती साडी मी तुला दिलं पण नाही म्हटलेलं नाहीये. परंतु तुला हा विचार येतो का की आपण आपल्या आईचं आपल्याकडे काय काय आहे आणि काय काय घेऊन गेलोय? फ्रेंड्स, मी तिचं लग्न झाल्याच्या नंतर ती माझ्याकडे म्हणलं ना तुम्हाला दसऱ्याच्या वेळेला आली होती. तर त्यावेळेला तुम्हाला सांगते तिच्याकडे साड्या नव्हत्या. तर तिनं माझ्या पार्टीवर साड्या जवळजवळ 10 ते 15 साड्या, तिनं पार्टीवर साड्या, ब्लाऊज, त्याच्यावरचे मॅचिंग पेटीकोट सगळे घेऊन गेलेली. मी जेव्हा म्हणजे नाही का आमच्याकडे जेव्हा बी कुठले आता रिलेटिव्ह नातेवाईक ह्यांचे त्यांचे किंवा माझ्या इवन ऑफिसच्या पण पार्ट्या वगैरे असतात ना, तर मी त्या पार्ट्यांसाठी स्पेशली साड्या घेतलेल्या असतात. पार्टीवेअर साड्या एवढ्या कॉस्टली असतात, त्या 2,500-3 हजाराच्या पुढच्या साड्या असतात. आणि ह्या पैठणी वगैरे तर ह्या लग्नासाठी घेतलेल्या असतात. त्या पैठणी माझे 15-15 हजाराची पैठणी आहेत. एक पैठणी 15-20 हजाराची पैठणी आहे. लाखापर्यंत असतात, तो विषय नाहीये. पण मी माझं स्वतःच सांगते की मी कितीपर्यंत साड्या घेते. तर तुम्हाला सांगते आता ह्याच्यात बी शो ऑफ म्हणतील लोक किंवा ही किती ही आहे असं दाखवतील, पण असं नाहीये. मला सांगायचा उद्देश हा आहे की माझ्या एवढ्या महागाच्या साड्या आहेत आणि ती आल्याच्या नंतर मला मम्मी तुझ्या साड्या पाहिजेत म्हटल्याच्या नंतर मी असं कपाट खोलून दिलं, तुला जी घ्यायची ती. सगळ्या पार्टीवर साड्या तिनं उचलल्या, घेऊन गेली. मी आत्तापर्यंत तिला मागितली एकतरी साडी मला वापस पाहिजे म्हणून, आणि तिची एकच साडी माझ्याकडे आहे, ती पण मीच घेतलेली. तरी पण ती साडीसाठी मला 2 वेळा फोन करून सांगते की माझी साडी पाठवून दे. आणि मग मी तिला म्हटलं की काय गं तू तिकडे जाणार आहे म्हटल्यावर पाडव्याला घरी येणार नाही म्हणते. बरे झालं मी काही शॉपिंग केली नव्हती, कारण मी तिला आज फोन लावणारच होते. संध्याकाळी म्हटलं तिला रिलॅक्समध्ये फोन करावा आणि विचारावं की नाही का मला शॉपिंग करायची आहे आणि तू पाड्याचं काय करणार आहे, येशील ना वगैरे, असं तिला निरोप द्यावा, विचारून घ्यावं. आणि मग म्हटलं जाऊन शॉपिंग करावी. शॉपिंग म्हणजे तुम्हाला माहितीच आहे भरपूर काही असतं. डेकोरेशनचं सामान आलं, साडी आली, बरेच असं काही असतं. तर ते मला करायचं होतं. जस्ट आता मी तिला बर्थडेला साडी दिलेली होती, परंतु पाडवा पण आहे त्याच्यामुळे आता परत मला तिला घ्यावंच लागलं. आणि मी त्या गोष्टींसाठी नाही म्हणतच नाही, कारण ज्या गोष्टी करायच्या आहेत आणि जे कर्तव्य आहे ते करायचं आहे मला, आणि प्रत्येक कर्तव्य मला पार पाडायचं होतं. पण माझ्या मुलीने सगळ्या गोष्टीवरती पाणी ओतलं तर आहेच, परंतु माझे अधिकार सुद्धा तिनं काढून घेतलेले आहेत. आणि मला ह्या गोष्टीचं जास्त वाईट वाटत आहे की यार माझ्या आईपणाचा पूर्ण अधिकार माझी मुलगी काढून घेत आहे. म्हणजे तिला ह्या जगामध्ये त्या मुलाच्या पुढे तिला आईची गरज नाही, तिला कोणाचीही गरज नाही, आणि तिला आहेच कोण. आणि त्या मुलावरती माझा राग येण्याचा उद्देश फक्त एकच आहे की घडलं काय होतं मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला सांगते तो मुलगा मला कशाबद्दल तरी त्यानं स्टेटस ठेवलेला होता, आणि स्टेटस ठेवलेला होता, आणि मग ते स्टेटस मी बघितला आणि हे केलं होतं. तर त्यावेळेला त्यांना मला नाही का मेसेज केली, नाही पण मला तिनं साथ दिली असं तसं. म्हटलं हो बरोबर आहे, तिनं तुमच्यासाठी आम्हाला सोडलंय. एवढंच वाक्य होता, तिनं तुमच्यासाठी आम्हाला सोडलंय. त्यांना ते आता त्याच्याकडे बोलले होते म्हटल्यानंतर त्यांना तिला सांगायची गरज होती का फ्रेंड्स? तुम्ही सांगा. म्हणजे आग लावायचं आहे का नाही ह्यानं तिला सांगितलं की तुझी आई अशी म्हणते की तुमच्यासाठी तिनं आम्हाला सोडलं. मग ती लगेच
तू त्याला अशी म्हणते, तू तशी म्हणते. त्याच्यावरती पण तिने मला भांडली होती. म्हटलं तो आगलाव्या आहे आणि मला हेच बघायचं होतं म्हटलं त्याचं, की तो कितपत शहाणा आहे. आणि तो म्हणजे तुला जर सांगितलं नसतं तर तो शहाणा होता म्हटलं, पण त्यानं तुला सांगून दोघीमध्ये आग लावून दिलं, भांडण लावून दिलं म्हटलं. तर विचार कर की तो कसा आहे. बरोबर की नाही फ्रेंड, तुम्ही सांगा. एखादा त्याच्या जागेवरती जर शहाणा मुलगा असता तर काय म्हटलं असता, ऑलरेडी हिच्या आईचं आणि हिचं पटत नाहीये आणि आपण हा विषयच नको बाबा सांगायला, असं तुझी आई म्हणली म्हणून. ह्यानं तिला सांगितलं मला काही चोरी नाहीये, मी तिला घाबरत नाहीये, विषय तो नाही, पण तिचं माझं ह्यानं भांडण लावून दिलं. त्यावेळेस पासून तुम्हाला सांगते माझ्या डोक्यात बसलं. मी डायरेक्टली त्याला म्हणजे नाही का ब्लॉकच करून टाकला. म्हटलं ना मला तुझा स्टेटस बघायचा, ना तुला मला बोलायचं, ना तुझ्याशी नातं ठेवायचं. बरोबर की नाही फ्रेंड्स. उगाच कशाला हाताने डोक्याला ताण करून घ्यायचा. म्हणजे आधीच मी एवढी टेन्शनमध्ये प्रॉब्लेममध्ये असते आणि परत ह्याचं कशाला अजून मी वाढवून घेत बसू. आणि मी काही कोणाच्या बापाला घाबरत नाहीये. बोलायचं म्हटल्यानंतर मला तोंडावरतीच बोलायची सवय आहे. पण जस्ट त्यानं मला तिकडून मेसेज केला होता की तिनं खरंच माझी साथ दिली, समजून घेतलं. मग मी त्याला उत्तर काय देणार सांगा तुम्ही. मग मी हेच उत्तर दिलं त्याला की हो बरोबर आहे, तिनं तुझ्यासाठी आम्हाला सोडलं, काय चुकीचं बोलले होते मी. एवढं वाक्य होतं तरी सुद्धा त्यानं ती सुद्धा तिला सांगितलं. आणि परत ती मला भांडणामध्ये लगेच म्हटली तू त्याला अशी म्हणते, तू त्याला तशी म्हणते. का नाही म्हणणार. आणि आज पण म्हणते मी तो आगलाव्या आहे, तो भांडण लावतो, ते आमच्या दोघीमध्ये अजून जास्त आग लावण्याचा प्रयत्न करतो. का तर मी त्याला नापसंत करते आणि करतेच. त्याच्या जागेवरती एखादं म्हणजे नाही का झोपडीमध्ये जरी राहणार असताना तरी सुद्धा त्याला सुद्धा मी लग्न लावून दिलं असतं त्याच्यासोबत सुद्धा. पण ह्याच्यासोबत मला लावून द्यायचंच नव्हतं. आणि मी आज बी विरोध करते आणि मी शेवटपर्यंत करत राहणार. आणि मी तिला एवढंच म्हणलेलं आहे की तू माझी मुलगी आहे म्हणून मी तुला माफ केलंय, पण मी त्याला माफ करणार नाहीये. आणि तिला ह्याच गोष्टीचा राग आहे म्हणून ती आज माझ्या इथं येण्यासाठी नकार देत आहे. परंतु मला तुला पण हेच सांगायचे, जर तू माझी व्हिडिओ बघशील ना तर मला तुला हेच सांगायचे, जसे तू माझे एक एक करून आईपणाचे अधिकार काढून घेतलेत ना, तर तसंच एक मला तुला सांगायचंय की तू ना इथून पुढं माझी एकच इच्छा आहे तुझ्याकडून, एकच अपेक्षा आहे आणि एकच इच्छा आहे की मी मरेल ना तर त्या दिवशी तुझ्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तू माझी आई ह्या जगातून गेली असा शब्दच यूज करायचा नाही, कारण मी तुझी आई नाही आणि मी एवढी वाईट आई आहे. तुला खूप त्रास दिलाय, तुला खूप मारहाण केली, तुला मानसिक त्रास दिलाय, तुझं मी शिक्षण पूर्ण केलं नाही, तुझ्या कुठलीही इच्छा पूर्ण केलेल्या नाहीत. आणि त्यामुळे की मी वाईट आई आहे तर तू असं समज की तुझी आई तुला जन्म देताच मेली. बरोबर. जर तुझी आई जन्म देता मेलेली आहे तर मग मी ज्या वेळेला नसेल ह्या जगात त्यावेळेला तू वाईट तर वाटून घ्यायचंच नाही, पण तुझ्या डोळ्यात पाणी पण नाही आलं पाहिजे आणि तुझी सावली माझ्यावरती पडली नाही पाहिजे. माझ्या 2 इच्छा आहेत की मी मेल्यानंतर माझ्या भावाची आणि माझ्या मुलीची सावली माझ्यावरती नाही पडली पाहिजे. कारण ना जसे तू माझे सगळे अधिकार काढून घेतले, मला एवढं त्रास देतीये, मला एवढं रडवतीये, मला एवढंही करते ना, तर माझी फक्त एकच इच्छा आहे की बाई मी जरी मेले तर तुझी सावली माझ्यावरती पडू देऊ नको आणि माझी आई जगातून गेली म्हणून कधीच वाईट वाटून घेऊ नको. कारण तुझी आई चांगली नव्हती. तुझी आई खूप हलकट, टाकून दिलेली, त्रास देणारी, मुलांचा न विचार करता फक्त स्वतःसाठी जगली, स्वतःचा विचार केला, अशी तुझी आई होती. आणि त्यामुळं तू असंच तुझ्या मुलांना सुद्धा, जर भविष्यामध्ये तुझी मुलं झाले तर मुलांना सुद्धा तू असंच सांग की तुला आईच नव्हती, जन्म देताच तुझी आई मेलेली आहे. बरोबर. तर चल, आशा करते की माझ्यासोबत जी तू केले ना, तुझ्या मुलांनी तुझ्यासोबत करू नये हीच माझी भोलेनाथला प्रार्थना आहे. आणि ज्या वेळेला तू माझ्या जागेवरची येशील आणि तुझे मुलं तुझ्यासोबत असं काही चुकीचं करतील ना, त्यावेळेला तुझ्या माझ्या फिलिंग्स समजतील आणि तुला त्यावेळेला माझं दुःख समजेल. परंतु त्यावेळेला मी ह्या जगात नसेल, बिलकुल नसेल. तर एवढी माझी शेवटची इच्छा पूर्ण कर की मी ह्या जगातनं गेल्यानंतर माझ्यावरती खरंच तुझी सावली नकोय मला. ज्या मुलीनं मला रात्रंदिवस 1.5 वर्षापासून रडवतीये त्या मुलीची सावली नकोय मला. त्या मुलीनं माझं
पूर्ण आयुष्य हिसकावून घेतले, पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले. तुझ्यामुळे मी आज अशी झाली, तुझ्यामुळे मी आज अशी जीवन जगते, तुझ्यामुळे माझ्यावरती खूप परिणाम झालाय. माफ कर. तुला वाटतं ना की मी तुझी माफी मागावी? मी खूप चूक केली तुझ्यासोबत भांडून, तर मी खरंच सांगते, मला माफ कर माफ कर ग मला. पण प्लीज मला आई म्हणू नको, कारण माझ्यासारखी आई कुणालाही भेटू नये. प्लीज